माझ्या चुकीमुळे गोळी उडाली हो. अण्णांच्या ह्याच्यात काही एक चूक नाही. अण्णा गुन्हेगार नाही असं तो. अगो काय काय सांगतेस या सगळा? कळता तुका काय बोलतस ता? काय विचारताय मी? काय विचारताय? खोटा किती बोलतस? या बघ, घाबरा नको, घाबरा नको. मी असं आहे सर. ओ बाईनो, जा काय लिवलास ना ता सगळा खोडा, सगळा खोडा. सांग त्यांका. मी अण्णांकडे पेढे देऊ गेले. त्यांका त्याचा राग इलो म्हणून त्यांनी काय केल्यानी? बंदूक उचलल्यानी आणि तू मध्ये येईलस. रागाच्या भरात त्यांनी तुझ्यावर गोळी झाडल्यानी, होय ना? सांग, या सगळा असा सांग. इन्स्पेक्टर साहेब, काय चाललंय? तिच्याकडून वधवून घेण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली जाते. जबरदस्ती किती करू मी? ओ जा काय खरा ना ता सांगतोय. पितवलं असणार आहे नेने माझ्या सुनेक. ओ शोभा, असा काय करतोस गो? या अण्णान माझ्या जिलात कपवल्यान आणि त्याच्या पापाचं ना आता घडो भरलेलो त्याका शिक्षा हो कोई. सांग गो माझे बाय, सगळा सांग काय ता खरा. आहे तुझा हा ना ता सांगितलंय मी. शोभा नाईक, हे बघा, नीट विचार करा. कुणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही साक्ष दिले का? हो साहेबांनो, मी जा हा ना ताच सांगितलंय. रणदिवे, त्या रजिस्टरवर त्यांची सही घ्या. साहेबांनो, अंगठू. हा, अंगठा घ्या. अगो काय केलंस या? बैमान असस बैमान. देव पण तुका माफ नाही करूचो. जा वाड्यावर जाऊन राहू जा. माझ्या घराचे दरवाजे ना आता तुझ्यासाठी बंद असत. वच्छी, काय बोलतोस तू या? आई बोलताय? ओ बघा ना, या अण्णाची बाजू घेता, त्याच्या बाजून बोलता या. ओ लेकीसारखा केलंय सगळा याचा. आपासारखा परत लाव तर तोंड पण नाही बघू चा मका. चला निघा आहेस नादी, चला. पण अगो शोभा घेऊ दे. काय कशाक? त्याका जसा वया तसा ता येत. तुम्ही चला आहेस ना, त्याचो आणि आपलो काही एक संबंध नाही. अगो असं काय करतस? काय करतस म्हणजे बघितलंच नाही हा काय केल्यांता? त्यापेक्षा माका गोळी लागन मी मेला असताय ना तर बरा झाला असता. वच्छी, येतास की नाही? चला निघा आहेस ना, चला. हो चला निघा. हो येवा. शोभा, खरंच आज तुझं कौतुक करायला हवं. अगं दोन्ही घरात वाद आहेत, प्रत्येक घरात असतात. पण तू आज खऱ्याची बाजू घेऊन पुण्यपत्रात पाडून घेतलंस. अण्णा माझे आशिलात म्हणून नाही बोलत मी, पण कायद्याचा रक्षक म्हणून बोलतोय. इन्स्पेक्टर साहेब, मी म्हटलं होतं ना, सगळं चुकून अनावधानानं झालंय. नाही नेने साहेब, ते सगळं ठीक आहे. पण तक्रार कोणी केली होती? वत्सला नाईक यांनी. आणि वत्सला नाईक जोपर्यंत तक्रार मागे घेत नाही तोपर्यंत ही केस चालू राहणार. म्हणजे तुम्ही आता त्यांना घेऊन जाऊ शकता, पण तपास केस चालूच राहील. आणि जोपर्यंत हे सगळं चालू राहील तोपर्यंत वारंवार अण्णांना इथे यावंच लागेल. म्हणजे वत्सलाबाईंनी कंप्लेंट मागं घेतली नाही तर? होय ना? रणदिवे, अण्णांना बाहेर आणा. अण्णा नाही की ते सही करा. हा घ्या तुमचा ऐवज. नीट बघून घ्या. बदलीची सवय हा ना तुला, मग हे लवकर करून घे, नाहीतर बाकीच्यांसारखं निश्चित मागा.
येतो साहेब. थँक्यू. शोभा नाईक, तुम्ही काळजी घ्या. काय काय बघतास माझ्या तोंडाकडे? हा, या सगळा बांधूक घेवा. हे हंडे त्याच्या माहेर सुनिलेले ते पण परत पाठवा. अगो वच्ची, चूक झाली असा शोभाकडून, पण ते का आधी घराकडे तरी येऊन दे. एकदा बोलून बघ त्याच्या वांगडा. काय बोलू मी त्याच्याशी? अहो तुम्ही ऐकलास ना आता काय बोलला ता? अण्णान माका चुकून गोळी झाडल्यान म्हणता. अहो माझं घसो फोडून फोडून मी त्याका सांगत होतय, जा काय हा ना आता खरा सांग, पण माकाच तोंडार पाडल्यान. तुम्ही बघितलास ना तो नेने कसो बघत होतो माझ्याकडे. पोलीस स्टेशनातली माणसं कशी बघत होती. मी खोटात पडलोय. कोणामुळे? शोभामुळे. तुम्ही म्हणतास त्याच्याशी बोलून घे म्हणा, माका त्याचा तोंड पण बघूचा नाही. अगो वच्ची, लागला हात का? हात दुखावला होते तो. खय जाणार तपवार? मसनात जाऊन दी. माझ्या जिलात ज्याना मारलान त्याची बाजू घेता कसली अवदासा सुचली आहे का? या घड्याळ वाड्यातून आणलेला. या सगळा त्यानं आणलेला. या ग्लास यो पेलो सगळा सगळा बांधा. या माकाच याड लागला ना म्हणून ह्याच्यावर विश्वास ठेवतील. ओ, आपण आता म्हातारी होत चालला. वांगण नको म्हातारपणात. वय कशात? मी असय जागेवर बसचाल ना तर मी बघेन तुमका. खंबीर असय मी बघू. अगो पण तुका काय झाला तर? माका काय झाला तर मसनात नेऊन लगेच जाळायचा माका, पण ह्याची सेवा माका नको. काय बोलतो? काय जायत को पोर? काय पोटचा पोर हा की काय? सापाची जात हा. त्याका जर आपल्या ह्या घरात ठेवलाव ना तर आपल्याकच डसात. या सगळा याच्या ताब्यात देऊन टाका. घेऊन जा म्हणाव सगळा. अगो अगो सूल हाती आपली. खय जायत पोर? आणि लोक काय म्हणतील? लोकांचा किती ऐकू मी? उलट लोकांका मीच आणून सांगाल की ह्या आमच्या घरात खाता आणि त्या अण्णा नायकाची बाजू घेता म्हणान. त्याका सांगा माझ्या नजरेसमोर उभा राहावा नको म्हणान. तुम्ही कधी मी सांगितलेलं ऐकलास? त्या तुझा सामान सगळा असा त्याच्यात. वाड्यातून जा काय आणलास ना तर सगळा ठेवलेला आहे याच्यात. तुझ्याकडची ना फुटकी कवडी नको गो आमका. भीक मागून खावा मी. पण तू आता जा गो बाय आहेस ना. काय केलंय मी? एवढा सगळा करून सवरून विचारतस काय केलंय म्हणून? तुझा सगळा लेकीसारखा केलंय, पण परक्या त्या परक्याच गो. माझ्या हाताच्या शिऱ्याच उलट्यो गो. जा जा गो बाय, जा आहेस ना. आमचा काय तर आम्ही बघू. तुमका माहित असं कित्या केलंय मी? अहो सून असं मी तुमची. असा तसा त्या अन्नात सोडूचही नाही. तुमका काय वाटला मी बोलले नसतं तर अण्णा सुटलो नसतो? हो, त्या नेने वकिलांना जामीन देऊन सोडल्या नसतात एका. नाहीतर जामीन नाही मिळाला असतो ना तर तो सडलो असतो जेलात. पण कधीतरी सुटलोच असतो ना. नाहीतर फाशी झाली असती ना तर खटको ओढल्यावर फटक्यात मेलो असतो. पण ना एका माका तसा मारून देऊचा नाया. माझ्या कोआ क्षणाक क्षणाक मरताना बघलंय मी. ते का ना त्याचा मारण डोळ्यासमोर दिसा होया. तो ना तिळतिळ मरा होयो. हो, ह्या सगळ्या करूसाठी मी त्या अन्नाक सोडवलं. तरी पण तुमचा राग असत ना तरी माझं सामान घेऊन जाते मी. पण घाबरा नको. मी त्या वाड्यात राहत जाऊचे.
गो तेवढा सगळा सामान उचलून हात दुखत ना. बस, ये. हात दुखताय काय गो? होय. चहा दी लवकर. इलाय घेवा. सकाळपासून किती वेळा चाय झालो माहिती असा? काय सुचत नाही. पोलीस स्टेशनात जाऊचा तर आई नको म्हणाली. नेने काका म्हणतात आपण बरोबर आहे. अण्णांची पोलीस स्टेशनातली अवस्था नाही बघवणार. ऐक या काय असणार. सकाळपासून 10 वेळा देवघरात जाऊन येलो. पाया पडतं, दिवो लावतं, डोळ्यात पाणी आणत नाही. ते का काळजी लागून राहिली असं. हे दत्ता काय करत? चाय पित? हा सरिता माझ्यासाठी पण हाड जरा. आणि साखर ना डबल टाक, डबल. हा काय रे काय झाला? होय सांगतोय. आधी इंदू काकी बोलव बघू. काकी ये इंदू काकी. आहे काय रे सोमट्या, काय झाला? काय कळला काय? नाही म्हणजे नेने भाऊजी गेले असत सर. हा नेने वकील गेले होते पोलीस स्टेशनात, पण त्यांचा काही उपयोगच नाही झालो. म्हणजे त्यांनी जामीन तयार ठेवल्याने होतो, पण जामीन देऊची वेळच नाही दिली. म्हणजे अण्णांका सोडले नाही? अरे तास तर सांगतोय. मनान तर सांगितलंय ना मी, चाय जरा साखर ना जास्त टाक. हा देवच पावलो रे बाबा. पण काय रे, जामिनाची गरजच लागली नाही. असाच कसा सोडला नी? शोभामुळे. म्हणजे आमका भीती वाटत होती. तर काय सांगता तिकडे पोलिसांसमोर. त्याने जर सांगितलं नसताना की अण्णांनी माझ्यावर गोळी झाडल्यानी, तर अण्णा जामिनावर सुटले असते. पण त्यांना पोलीस स्टेशनात जाऊच लागला असता. केस सुद्धा उभी राहिली असती माहिती आहे कोर्टात. काय सांगितलं शोभा? मका चुकून गोळी लागली असं सांगितलं शोभा. अरे असे एकमेकांकडे बघतास काय? हा हसा हसा. आरतीचा ताट आणा, स्वागत करा अण्णांचा. ह्यांच्यामुळे अजून किती जणांचे उपकार घेऊचे लागत ना, तर देवाकच माहित रे बाबा. अण्णा 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 थांब. अण्णा शांत. हे काही झालंच नाही असं समज. काहीच झालं नाही. हा अण्णा अण्णा तुझा राग मी समजतो, पण परिस्थितीचा विचार कर ना. अरे नशिबानं सुटलायस. नाही म्हणजे मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करत होतोच. पण अण्णा आता काही दिवस शांत राहा. अगदी घरातून कुठं बाहेरच पडू नकोस. असा सरळ घरी जा. माझं काय करायचं मी ठरवेन. अहो काय हे? का काय? अहो हा कोणता शर्ट घातलाय तुम्ही? काय झालं? चांगलं तरी. तुम्ही ना कधीच सुधारणार नाही. अहो कुठे जातोय, कसं जायला हवं, काहीतरी विचार करायला हवा ना तुम्ही. अगं माझ्या साहेबांकडे तर जातोय, ते रोज बघतात मला. पण रोज त्यांच्या घरी जातो का आपण? नाही ना. थांबा जरा. हा शर्ट घाला, हा तुमच्यावर छान शोभून दिसेल. घ्या. बर. आता कसं छान शोभून दिसतंय हे शर्ट तुम्हाला. अरे देवा, मी दूध तापत ठेवलं होतं. थांब तू आवर, मी बघतो. बरं.
अण्णा हात सोडा. सूडसाठी धरले असते, सोडला असतो ना. कुमुदिनी, इथे वाल भिजत घातले, त्याचं काय करू? राहू दे, ते नंतर भाजीत वापरता येतील. अण्णा, मी पोलीस स्टेशनला सोडले नाही. त्यांना कळला चुकून गोळी झाडली होते. हा, अहो मी नेमका गावात नव्हतो. गावात आलो तेव्हा मला सगळा प्रकार कळाला. तुम्हाला पोलिसांनी मी असतो तर मी आलो असतो पोलीस स्टेशनला. अहो कुमुदिनी घरात एकटीच होती. आता बाई माणूस म्हटलं तर कशी येईल ना. ठीक आहे, माझा एक काम होतं. अहो नेमकं किती वाजता बोलवलं त्यांनी आपल्याला? आता मग जायला हवं ना. आता काय काळोख पडल्यावर जायचं का? अगं पण अण्णा, काय बाहेर जाऊ का निघालस? हो, आज आमच्या साहेबांकडे जायचं म्हटलं, दोघंही जाऊन येऊ. अहो हे घड्याळ घाला तुम्ही. अगं अहो छान दिसेल तुमच्या हातात. मला सवय नाही याची. अहो त्यात काय, सवय करून घ्या ना. बघा, छान. आणि हो, ही पावडर लावा. काय हो तुम्ही, तुम्हाला ना कशाची म्हणून हाऊस माऊस नाही. आता तुम्ही कामाला जाताय का? नाही ना. लावा बघू. काय अण्णा, काय सांगायचं यांना? घ्या, लावा पावडर. अय्या, हे काय? केवढी पावडर सांडली आहे. अगं नाही राहिली पावडर आता. बरं अण्णा, तुमचं काही काम होतं? रवान दे, तुमका उशीर होत असत ना. निघा तू. अण्णा, तुम्ही एवढे आलात. अहो खूप वेळ झालाय आता. आपल्याला जायला हवं. शेवटी ती साहेब माणसं. वेळेत जायला हवं नाही. अय्या, आलेच आम्ही. अगं ठीक आहे, चाल. ग अण्णा आलेत आणि आपण नाही. निघा तू. बघा, ते सुद्धा म्हणतात की निघा म्हणून. आणि तसंच काही महत्वाचं काम असतं की नाही, त्यांनी सांगितलं असतं. काय अण्णा? बरं अण्णा, मी येतो उद्या तुमच्याकडे, भेटतो तुम्हाला. तुम्ही सांगा कामाचं काय ते. वय सांगते. बरं, आलेच हा मी. अहो, बघा, तुम्ही मुंबईहून खास माझ्यासाठी आणलेला गॉगल. आज लावते. एवढं ऊन आहे ना बाहेर. बरं, आवरलं का तुमचं? हो. चला निघूया. हो. अण्णा, जरा बाजूला होता का? अहो, तुम्ही मुंबईहून माझ्यासाठी जे चपला आणल्या होत्या ना, त्या घालणार आहे मी आता. जरा एक मिनिट. हा, चला. अण्णा, येतो. जेव्हा सांभाळून जावा. अहो चला, उशीर होतो. हो.